नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि मित्रांनो, मी राजभाऊ उगले आज आपणासमोर मराठवाड्यातील एका मोठ्या धरणाबद्दल माहिती सांगणार आहे. आणि हे जे धरण आहे हे जायकवाडी धरण आहे. जायकवाडी धरण आज 11 जुलै रोजी 70% भरलेलं आहे. आणि जायकवाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच जुलैमध्ये हे धरण 70% झालेले आहे. निश्चितच या धरणामुळे मराठवाड्याची तहान भागवली जाते. अशा या धरणाबद्दलचा इतिहास आपणाला सांगावा अशी माझी इच्छा आहे. मित्रांनो, जायकवाडी धरण हे पैठण या ठिकाणी गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे. पण मित्रांनो, जायकवाडी धरणाचा जो मूळ आराखडा हा निजामकालीन आहे. आपलं जे मराठवाडा प्रांत आहे हा भारत स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि भारत स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा काही काळ हा हैदराबाद संस्थान म्हणून ओळखला जात होतो. आणि या संस्थानाचा संस्थानिक होता निजाम. निजामने गोदावरी नदीवर एक मोठा प्रकल्प असावा अशी निजामाची भूमिका होती. आणि म्हणून निजामकालीन जायकवाडी धरणाचा आराखडा हा निर्माण करण्यात आला. आणि पुढे हा प्रांत भारतात विलीन झाला. त्यानंतर 1965 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जायकवाडी धरणाची पायाभरणी झाली. आणि 1965 ते 1976 जवळपास 11 वर्ष या धरणाचे बांधकामास लागले. काळ्या मातीवरील हे सर्वात मोठे धरण, आशिया खंडातील मोठे धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाची लांबी साधारणतः 60 किलोमीटर आहे आणि या धरणाची रुंदी ही 10 किलोमीटर आहे. या धरणाच्या जलाशयाला आपण नाथसागर म्हणून ओळखतो. नवे त्याला मराठवाड्याचा समुद्र अशी ही एक त्याची ओळख आहे. मित्रांनो, 1976 मध्ये हे धरण तत्कालीन देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या धरणाचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं आणि मराठवाड्याच्या जनतेला सिंचनाची सोय झाली. मित्रांनो, सिंचनाच्या दृष्टीने याचा जर विचार केला जवळपास 2,40,000 हेक्टर एवढं क्षेत्र या धरणाच्या ओलिताखाली येत आहे. या धरणासाठी पैठण तालुक्यातील जवळपास एका तालुक्या एवढे गावं या धरणाच्या विस्थापित झालेले आहेत. त्यांचं पुनर्वसन नंतरच्या काळात केलं गेलं. धरणाच्या पूर्व भागात या लोकांना जमिनी दिल्या गेल्या. अद्यापही या लोकांचे काही प्रश्न बाकी आहेत. असो, परंतु सिंचनाच्या दृष्टीने हे अतिशय मोठं धरण आहे महाराष्ट्रातलं. जवळपास या धरणाची पाणी साठवण क्षमता ही 102 TMC आहे. आणि या धरणात 2 कालवे आहेत. एक आहे डावा कालवा जो बीड जिल्ह्यातून जातो आणि दुसरा आहे एक आहे उजवा कालवा जो बीड जिल्ह्यातून जातो आणि दुसरा आहे डावा कालवा तो जालना जिल्ह्यातून खाली परभणी जिल्ह्याकडे नांदेड पर्यंत जातो. या डाव्या कालव्याची जी लांबी आहे ती साधारणतः 208 किलोमीटर एवढा हा लांबीचा कालवा आहे. आणि खऱ्या अर्थानं या डाव्या कालव्यावरच जायकवाडी धरणाची सिंचनाची क्षमता जास्त आहे. आज रोजी जुलैमध्ये हे धरण 70% भरले. याचं कारण एकमेव आहे की पश्चिम घाट हा गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. त्र्यंबकेश्वर हा विशेषतः. आणि पश्चिम घाटावर गेल्या 1 महिन्यापासून सातत्याने रिपरिप पाऊस पडत आहे. अतिशय जोराचा पाऊस पडत आहे. तरी पश्चिम घाटावर अद्याप कुठेही मोठा पाऊस झालेला नाही. कुठेही
अतिवृष्टी झालेली नाही. जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा हे धरण काही दिवसामध्ये भरले जाते. पण रिपरिप सातत्याने होणारी रिपरिप आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून आणि नगर जिल्ह्यातून होणारा जायकवाडी धरणाला पाणी पुरवठा, त्यामुळे 10 जुलैपर्यंतच या धरणात 70% पाणीसाठा झाला. त्यामुळे शेती, उद्योग, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न जवळपास मराठवाड्याचा मिटलेला आहे. परंतु एक खंत वाटते मित्रांनो, अंतर्गत मराठवाड्यामध्ये म्हणजे मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये अद्यापही कुठे समाधानकारक पाऊस नाही. पण मित्रांनो, एक आशेचा किरण आपल्याला सापडलेला आहे. काही मॉडेल आपल्याला 14 तारीख, 15 तारीख आणि 16 तारखेला मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता दाखवत आहेत, की जेणेकरून पिकांना जीवदान मिळेल, कोणाची पिके वाया जाणार नाहीत, याची हमी निसर्गानेच घेतली आहे. त्यानंतर मात्र बंगालच्या उपसागरात 21-22च्या आसपास, जुलैच्या आसपास एक लो प्रेशर सिस्टीम बनण्याची शक्यता आहे. ही लो प्रेशर सिस्टीम कधी डेव्हलप होते आणि कशा स्वरूपात त्याचा ट्रॅक राहतो, याच्यावर सातत्याने माझ्यासारखेचे लक्ष राहील. कारण मराठवाडा हा अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हा पाऊस मराठवाड्यात कधी होतो आणि कधी सिस्टीम बनते, यावर सातत्याने माझे लक्षच राहील. असो, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.